काही तो सेपईची भाषा परिभाषा फार चांगली आहे, मात्र त्यात सर्व समावेशकतेचा अभाव आहे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई अशा सर्व धर्मीय लोकांच्या यात समावेश व्हायला हवा, तरच जे काही तो सेपईला महत्त्व आहे. असे सांगतानाच राज्याची दशा आणि दिशा बदलण्यासाठी विधानसभेत उच्च शिक्षित उमेदवारांना पाठवणे गरजेचे आहे, असे मत सपाचे उमेदवार इशादभाई जागीरदार यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केले. तसेच धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून आपणच विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पार्टीचे उमेदवार इशादभाई जागीरदार यांनी आपल्या कार्यालयात आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पत्रकार परिषद कैलास चौधरी, गुड्डू काकर, कांतीलाल दाळवाले, महेंद्र सिरसाट, उमेश महाले आदी पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभेत सुशिक्षित उमेदवारच पाठवा. यावेळी इशादभाई जागीरदार म्हणाले की राज्याची दिशा व दशा बदलण्यासाठी राज्यातील जनतेने विधानसभेत शिक्षित उमेदवार विजयी करून पाठवणे गरजेचे आहे. इशादभाई जागीरदार म्हणाले की मी आमदार म्हणून निवडून आल्यास धुळेकर जनतेसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करेन. देशात आजपर्यंत कोणत्याही आमदार खासदारांची हेल्पलाईन नाही. लोकांनी हेल्पलाईनवर समस्या मांडल्यावर ती 6 तासाच्या निकाली काढण्यासाठी माझी स्वतंत्र कार्यरत करेन असेही ते म्हणाले. विकास कामात पब्लिक पार्टिसिपेशन सिस्टम राहणार आहे, म्हणजे लोकांचा लोकसहभागातून ही विकास कामाची देखरेख केली जाणार आहे. ज्या भागात समजा एखादा रस्ता तयार होत आहे आणि त्या रस्त्याचं कामाची वर्क ऑर्डर आल्यावर त्या ठिकाणचे 10 नागरिक किंवा 15 नागरिकांची कमिटी बनवली जाईल आणि त्या कमिटी पशी तिची वर्क ऑर्डर दिली जाईल. त्यांच्या ठेकेदारांची एक बैठक घडवली जाईल. अधिकारी ठेकेदार ही एक कॉमन बैठक होईल आणि ती बैठक झाल्यावर त्याची निगराणी हे सिव्हिक जे लोक असतात, सिव्हिल सोसायटीचे लोक असतात, अशा लोकांच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावर वॉच ठेवणार. कारण एक माणूस पूर्ण शहरावर वॉच ठेवू शकत नाही. लिकेजेस अनेक ठिकाणी धुळे शहरात हे अनुभवायला आले 8 दिवसात आणि ह्या गोष्टींवर पर्याय आणि उपाय काढण्यासाठी आम्ही हे सिस्टम लागू करत आहे. आणि हे सिस्टम लागू करत असताना आम्हाला सर्व धुळे शहरातले जागरूक नागरिकांची मदत लागणार आहे, ज्याचा मोठ्या प्रमाणावर पर्सेंटेज आहे. कारण 10 दिवस फिरत असताना शहरातले अनेक लोक, हजारोच्या संख्येत मी सांगेन, लोकांनी मला सांगितलं की तुम्ही या शहरातली विकास कामातली चोरी थांबवा, तेव्हाच हे विकास कामं दर्जेदार होतील आणि चांगले सुविधा आम्हाला मिळतील. तर या सगळ्या गोष्टींसाठी मी ही उपाययोजना आणलेली आहे. आपल्याला विनंती की ह्याच्याबद्दल आपण आपल्या वृत्तपत्रातून बातमी द्या. 3रा नंबरचा मुद्दा आहे की आम्ही महिला आणि आमच्या भगिनींसाठी या शहराचं प्रतिनिधित्व केल्याची संधी भेटल्यावर काही महिन्यात, म्हणजे ते आज मी सांगू शकत नाही टाइम बाउंड, पण 1 वर्षाचे आत आम्ही बेटी उद्यान बनवणार आहे, जे 5 एकरात असेल, मिनिमम 5 एकर. बेटी उद्यान ह्याला अशासाठी नाव दिलंय की समजा आमच्या एखाद्या भगिनीचा मुलगा पण असला आणि तो 7 वर्षाच्या वर असला तरी त्याला त्या ठिकाणी एंट्री भेटणार नाही. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी वोटर आयडी किंवा हे दाखवायचं आणि त्या उद्यानात जायचं. बाकीचे पण लोकांना तिथं महिला भगिनींना एंट्री असेल, पण त्यांच्यासाठी काहीतरी फी घेतली जाईल. इथं एक नॉमिनल जे चार्जेस असतात त्याच्यावर ह्या धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील लोकांना तिथं आमच्या महिला आणि भगिनींची एकच मागणी राहिली की आमच्यासाठी धुळे शहरात कुठं जायला ठिकाण नाही.